माझं शहर माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत शहरातील चौक, दुभाजक, फुटपाथ, सार्वजनिक स्वच्छतागृह, शाळा आणि उद्यानांचं सुशोभीकरण CSRच्या माध्यमातून केलं जाणार आहे. या उपक्रमासाठी सोमवारी 35 पैकी 30 संस्थांना ठिकाणांचं वाटपही करण्यात आलंय. मात्र याच संस्थांच्या पूर्वीच्या कामांकडे पाहिलं तर चित्र काहीसं वेगळंच दिसतंय. कोट्यवधींचा निधी खर्च केल्याचे दावे, पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी फक्त कंपन्यांचे फलक आणि विकास मात्र गायब अशी स्थिती आहे. शहराच्या प्रवेशद्वाराजवळील शिवाजी विद्यापीठ परिसर, पोलीस गार्डन परिसर अशा ठिकाणी काही वर्षांपूर्वी मोठ्या गाजावाजात सौंदर्यीकरण करण्यात आलं. मात्र आज त्या ठिकाणी अस्वच्छता, तुटलेल्या संरचना, अतिक्रमण आणि पूर्णपणे दुर्लक्षित अवस्था आहे. मग त्या कामांचं काय झालं असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतोय. संबंधित कंपन्यांनी फक्त जाहिरातच केली का आणि महापालिका प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं का? गंभीर बाब म्हणजे अपूर्ण कामं करणाऱ्या आणि देखभाल न करणाऱ्या कंपन्यांवर कोणतीही ठोस कारवाई झाल्याचं दिसत नाही. आता पुन्हा त्यातील काही कंपन्यांना पुन्हा सौंदर्यीकरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिकेच्या नावावर लाखोंच्या देणग्या घेतल्या जातात, पण त्या पैशांचा वापर किती पारदर्शक केला जातोय? आर्थिक व्यवहारांपासून महापालिकेला दूर ठेवणारे करार, गैरव्यवहाराला खतपाणी घालतायत का? महापालिका सभागृहात या कंपन्यांच्या जुन्या कामांचा हिशेब मागितला जाणार का? की पुन्हा एकदा त्यांना मोकळं रान मिळणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे स्वर्गीय अजित पवार यांचा पुतळा उभारणीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महापौर रुपाराणी निकम यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी करूनही अद्याप KSBP पार्कमध्ये अस्वच्छता तशीच आहे. ज्या ठिकाणी मान्यवरांनी पाहणी केली त्याच ठिकाणी आजही अस्वच्छता कायम आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. विशेष म्हणजे महापालिकेशी कोणताही करार न करता या कंपनीनं सौंदर्यीकरणाची उठाठेव केल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. मग महापालिकेच्या परवानगीशिवाय त्यांनी सौंदर्यीकरण कसं केलं हा प्रश्न अनुत्तरित आहे. महापौर रुपाराणी निकम या सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन निर्णय घेत आहेत की काही मोजक्या स्तरावरच निर्णय होतोय, यावरही संशय व्यक्त केला जातोय. एकूणच कोल्हापूरच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली नेमकं काय सुरू आहे, जबाबदारी कोणाची आणि उत्तरदायित्व ठरवणार कोण? माझं शहर माझी जबाबदारी ही मोहीम खरंच शहरासाठी ठरणार की पुन्हा केवळ जाहिरात आणि आश्वासनांपुरतीच मर्यादित राहणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.